शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। आला आला पाऊस, गेला गेला पाऊस, आला आला वादळ, गेलं गेलं वादळ। ह्या गोष्टी म्हणायला जरी आपल्याला सहज वाटत असेल, परंतु हे सगळं होत असताना याचा सर्वात मोठा तोटा जर कोणाला सहन करावा लागत असेल तर तो म्हणजे शेतकऱ्यांना। आणि खास करून शेतकऱ्यांनाच विचारा तुम्ही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, की त्यांची या अशा परिस्थितीमध्ये काय दाना होती। नमस्कार, मी मनोहर इनामे सर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आणि खास करून माझ्यासोबत दोन जे शेतकरी आहे जे कित्येक वर्षापासून कांदा त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये घेतात, यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत, मुलाखत यांची आपण घेत आहोत। आणि विशेष करून सरकारला आपण एक प्रकारची विनंती करत आहोत की कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी दैना आहे तर या दैनेकडे आपण बघून, शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी बघून शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस निर्णय घ्यावा। राम राम, आपलं नाव? प्रल्हाद चापे। बर, हे माझ्यासोबत आहे प्रल्हाद चापे म्हणून शेतकरी। बाबा, आपलं नाव? बनशी। आडनाव? बनशी किसन गायकवाड। बर, हे आपले बनशी गायकवाड। तर हे दोन शेतकरी आहे, यांची व्यथा जाणण्यापूर्वी मी तुम्हाला सद्यस्थितीला मार्केटमध्ये काय दर चालू आहे ते थोडक्यात सांगतो मित्रांनो। अकलूज या ठिकाणी 1500 पर्यंत, कोल्हापूर या ठिकाणी 1800 पर्यंत, खेड चाकण 1500 पर्यंत, सातारा 1500 पर्यंत, बारामती 1350 लाल कांदा, भुसावळ 1500 लाल कांदा, त्याच्यानंतर सांगली फळे भाजीपाले मार्केट 1700 लोकल कांदा, पुणे पिंपरी 1600 लोकल कांदा, नाशिक 1500 उन्हाळी कांदा, लासलगाव 1786 उन्हाळी कांदा, लासलगाव विंचूर 1500 उन्हाळी कांदा, संगमनेर 1701 उन्हाळी कांदा, नेवासा गोडेगाव 1600 उन्हाळी कांदा, पारनेर 1600 उन्हाळी कांदा, रामटेक 1600 उन्हाळी कांदा। पण हा फक्त नंबर 1 क्वालिटीच्या कांद्याला आणि जास्तीत जास्तचा भाव आहे, म्हणजे 1500 1600 अशा पद्धतीने जास्तीत जास्त भाव आहे। बाकी ॲव्हरेज तर फार कमी, म्हणजे 1000 पर्यंत ॲव्हरेज आहे। आणि त्याखाली तर बाकीचा जो कांदा आहे तर तो म्हणजे एक 5 आणि 6 रुपये किलोपर्यंत त्या ठिकाणी कांदा घेतला जातो, खरेदी केला जातो। सांगायचं तात्पर्य म्हणजे असं पण आहे की जे पेपरची रद्दी आहे ही 13 आणि 14 रुपये किलो विकते आणि शेतकऱ्याचा कांदा 5-6 रुपये किलो विकतो। दुर्दैवी अवस्था सद्यस्थितीला आपल्या या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे किंवा देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे। आता यांच्याकडूनच आपण थोडक्यात जाणून घेऊ। काका, मला सांगा, आपण किती वर्षापासून कांद्याची शेती करता? बरं, 10-20 वर्षापासून करतो। 10-20 वर्षापासून, अच्छा। बरं, मला सांगा, कांदा काढणीपासून म्हणजे कांदा बियाणं घेण्यापासून तर कांदा काढणीपर्यंत साधारणतः एकरी किती खर्च येतो तुम्हाला? 50,000 रुपये खर्च येतो। 50 ते 60,000 रुपये एकरी, 50 ते 60,000 रुपये सहज यांना खर्च येतो। बरं, काय म्हणजे हे सगळं करीत असताना काय काय दैन होती शेतकऱ्याची? लय भरपूर दैन होती, लेबर भेटत नाही, रोप विकत घ्यावं लागतं किंवा घरी तयार केलं तर पाणी भरायचं, परेशानी होती। मजुरीचा लय भाव झाला। बरोबर आहे, एक तर मजूर वेळेवर भेटत नाही, मजूर वेळेवर भेटत नाही, लावणीची परेशानी, काढणीची परेशानी। बरोबर आहे, लेबर काही म्हणतात 10,000 रुपये क्विंटल काढायचा, लावायचा बी 10,000 रुपये एकर, 10,000 रुपये एकर काढायला आणि 10 रुपये लावायला, काय परवडतं त्याच्यात? बरोबर, काय परवडत? आणि हवे भाव म्हणतो काय परवडणार आहे? काय परवडणार आहे? बिलकुल बिलकुल। बरं, काका, मला सांगा, आता हे मागचं आणि एक तर प्रत्येक वेळेस बाबा, प्रत्येक वेळेस काय होतं, शेतकऱ्याचा माल जर काढणीला आला का त्याच वेळेला आसमानी संकट येतं, अवकाळ येतं। तुम्ही सांगा की पाऊस आल्यानंतर शेतकऱ्याची कशी दैना होती? लय दैन भलत्याच आता कालच्याच धरून पाहिलं ना दैन, कशी दैन झाली काय? बरोबर बरोबर बरोबर, वल्ला कांदा बेभाव जातो, आहे की नाही? आणि एक तर भिजला कांदा म्हणजे तो सडतो, शेतकऱ्याकडे फेकून द्यावा लागतो, म्हणजे एक प्रकारे जो आहे तो भाव देऊन मोकळा व्हावा लागतो, आहे की नाही? बरं, मला म्हणजे खरंच एक म्हणजे ज्या व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच जणाला असं वाटत असेल की हे फक्त एक प्रकारचं काय म्हणते व्हिडिओ स्वरूपात मांडणं, ही फक्त व्हिडिओ स्वरूपात मांडणं नसून ही एक प्रकारे शेतकऱ्याची जिवंत भावना आहे। आणि जे कांदा उत्पादक शेतकरी त्यांनाच माहिती आहे काय काय गोष्टी घडताना दिसत आहे। काका, मला सांगा की सद्यस्थितीला जो कांदा भाव आहे 12 रुपये 13 रुपये जास्तीत जास्त तो वेगळा भाव आहे, पण साधारणतः हलक्या क्वालिटीपर्यंत कांद्याला तर 400-500 रुपये पण क्विंटल भाव आहे, म्हणजे 4-5 रुपये किलो पण पडतो। तर मला सांगा, ह्यो भाव आपल्याला परवडत नाही तर शेतकऱ्याला किमान किती भाव दिला पाहिजे भाऊ? किमान 50 रुपये किलो तरी द्यायला पाहिजे, तर थोडंफार परवडत। बिलकुल बिलकुल बिलकुल, नाही तर काहीच परवडत नाही, नाही तर परवडतच नाही।
बरोबर आहे, बरोबर आहे. भाव झाले ना सगळ्या गोष्टीला. बरोबर आहे, बिलकुल बिलकुल. या ठिकाणी जे म्हणजे खरंच एक प्रकारे आणि पहा ना तुम्ही महागाई बाकीच्या गोष्टीमध्ये आपण सरकार काय करतं की महागाई वाढली म्हणून शेतकऱ्याचे मालाचे भाव वाढतं, खताचे भाव वाढले का नाही? खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, त्याच्यानंतर तुमचे इतर कुठली वस्तू पहा शेतकऱ्याला जी गरजेची वस्तू ते सगळे भाव वाढले. आणि मग शेतकऱ्याच्या मालाचेच भाव का म्हणजे वाढताना महागाई वाढते असे त्या ठिकाणी एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो आणि सरकार ते भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. तर वस्तुस्थिती शेतकऱ्याची खरंच दैन आहे की नाही? लय दैन आहे की नाही? बरोबर आहे. बरं, तर या ठिकाणी खरंच जे शेतकरी आहे आणि हे म्हणजे एक प्रकारचे वयोवृद्ध शेतकरी दोन्ही पण माझ्यासोबत बसलेले की यांना माहिती की शेतकऱ्याची खरंच दैन आहे. तर यांच्या म्हणण्याप्रमाणे कमीत कमी जर कांदा उत्पादक शेतकऱ्याला किमान 50 रुपये किलोपर्यंतचा जर भाव मिळाला तर कुठेतरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेती करणे थोडंसं परवडेल, थोडाफार खर्च जाऊन थोडाफार नफा येईल. आणि ज्यांना ही म्हणजे एक प्रकारचं अवास्तव वाटत असेल की 50 रुपये किलो म्हणजे खूप जास्त झालं, त्यांनी स्वतः कांद्याची शेती करून पहा, स्वतः राबून पहा, स्वतः हे गोष्ट करून पहा, मगच हे करा. महागाई वाढली म्हणून इतर गोष्टीकडे पण लक्ष द्या. तुमचं पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढला, इतर तुमचे मेडिकल दवाखान्याची बिलं कुठपर्यंत जातात, सगळ्याच गोष्टी तुम्ही पहा. त्या सगळ्या गोष्टीत महागाईचा एवढा काही फरक वाटत नाही तुम्हाला. आणि शेतकऱ्याचा जो माल आहे यालाच जर त्या ठिकाणी एक प्रकारे आपण म्हणतो की थोडेसे भाव वाढले म्हणजे महागाई वाढली, तर अशी भूमिका एक प्रकारचे सर्वसामान्य सगळ्यांनीच मांडणंसुद्धा चुकीची आहे कुठेतरी असं वाटतंय. आणि किमान शेतकऱ्याची दैना समजून घेऊन सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की शेतकऱ्याचं गरण ऐकून घ्या, शेतकऱ्याची व्यथा पण समजून घ्या. शेतकरी हा घटक खूप महत्त्वाचा आहे, बिचारा जगाचा पोशिंदा आहे असं आपण म्हणतो. म्हणून शेतकऱ्याच्या कांद्याला किमान यांच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार 50 रुपये किलोपर्यंत तरी भाव द्यावा, हीच माफक अपेक्षा सगळ्यांकडून सरकारकडून आहे. आता बघूया या व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकरी बांधवांना काय काय वाटतंय. तुम्ही सगळ्यांनी 100% आपली प्रतिक्रिया व्यक्त करा आणि 100% हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.